न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 28 मे रोजी नांदेड दौऱ्यावर। 28 तारखेला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नांदेड दौऱ्यावरती आहेत। त्यांच्या उपस्थितीत जय जवान जय किसान रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। रॅलीचे नेतृत्व करण्यासाठी, रॅलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते नांदेड दौऱ्यावरती आहेत। काँग्रेस कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली निघणार आहे। विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन देणार आहेत। आज नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद आम्ही ठेवली होती। त्याचं कारणही असंच आहे की येणाऱ्या 28 तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब नांदेडला येत आहेत। आम्ही नांदेडच्या सर्व काँग्रेसजनांनी जय जवान जय किसान ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे। त्या रॅलीचं नेतृत्व करण्यासाठी, रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब या ठिकाणी येणार आहेत ना। 28 तारखेला सकाळी साधारण 11 वाजता नांदेड शहर काँग्रेस कमिटीच्या बाहेर हर्षवर्धन भाऊ सपकाळ सर्व रॅलीला आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मंडळीला मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर रॅलीची सुरुवात होईल आणि रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयासमोर होईल आणि रॅलीच्या नंतर माननीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ आणि काही प्रमुख कार्यकर्ते मंडळी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन देतील। आणि निश्चितच तुम्ही बघा, जेव्हा जेव्हा अमित शहा साहेब नांदेडला आलेला आहे त्याचा फायदा काँग्रेसलाच झालेला आहे। मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ते प्रचाराला आले होते आणि त्यांनी त्यांच्या स्वतःने सांगितलं की मोसम बिगडा हुआ है आणि याही वेळेस प्रचाराला येत आहेत आणि याही वेळेस मोसम काही ठीक दिसत नाहीये। म्हणून मला वाटते की बाबा त्यांची जी सभा होईल त्याच्यानंतर काँग्रेसलाच फायदा होईल। सर, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणतात की काँग्रेसला अद्यापही ग्राउंड रियालिटी कळाली नाही, अनेक नेते तुम्हाला सोडून जात आहेत, काय प्रतिक्रिया? मला साहेबांना एवढंच सांगायचं आहे की जेव्हा साहेब काँग्रेसमध्ये होते, जेव्हा साहेब निवडून येत होते किंवा स्थानिक स्वराज्य संस्था मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या निवडून येत होत्या, तेव्हा याच कार्यकर्त्याच्या नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा होत आहे। भाजपच्या वतीने त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्त 10 दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रविवारी महिला मोर्चाच्या माध्यमातून मी अहिल्याबाई होळकर दौड आयोजित करण्यात आली होती। महिला मोर्चाच्या मृणाल पेंडसे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले, भाजपच्या सरचिटणीस माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत महिलांच्या सन्मानार्थ ही दौड आयोजित करण्यात आली होती। यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह लहान मुलींनी अहिल्याबाई होळकरांची वेशभूषा केली होती, तसेच हातात मशाल घेत ही दौड करण्यात आली। शहरामध्ये 21 मे ते 31 मेला अहिल्याबाई होळकरांचा जन्मशताब्दी तिथी आहे। तोपर्यंत विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत। अहिल्याबाई होळकर एक आपल्यासमोरचे आदर्श व्यक्तिमत्व होतं। एक तर छात्रतेज त्यांच्या होता, महिला असून त्यांनी सत्ता संपादित केली आणि सत्ता राबवली, लोकांची सेवा देखील केली।
आणि धार्मिक वृत्तीच्या त्या देखील होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून त्यांचं एक प्रतिनिधित्व म्हणून विविध प्रकारचे कार्यक्रम ठाण्यात होत आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून मी अहिल्यादेवी होळकर असे या कन्सेप्ट खाली ठाण्यातल्या महिला मोर्चा रुमालताई असतील, श्रुतीताई असतील यांनी प्रदेशाने दिलेल्या कार्यक्रमानुसार हे आयोजन केलंय. आज या ठिकाणी विशेष महाराष्ट्र प्रदेशच्या महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा आणि सध्या भाजपच्या सरचिटणीस असलेल्या माधवीताई नाईक या खास करून या दौडसाठी उपस्थित राहिलेल्या आहेत. या दौडचं नाव असं दिलंय मी अहिल्याबाई होळकर. प्रत्येक महिलेने मागे मुलींनी सर्वांनी लावलेलं आहे आणि 31 तारखेला सातत्याने कार्यक्रम होणार आहेत. मंदिराची स्वच्छता असेल, घाट स्वच्छता असेल, महाआरती असेल, आरोग्य शिबिर असेल, चित्रकला, निबंध सर्व जोरदार चालू आहे आणि युवक मेळावा, महिला मेळावा हे सर्व आहे. या अंतर्गत हा कार्यक्रम आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ही 300वी जयंती भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पूर्ण देशभर साजरी होत आहे आणि 21 ते 31 मे या दरम्यान, 31 मे हा त्यांचा खरा जन्मदिवस असतो, तर त्याच्या आधी 10 दिवसांपासून खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींना त्या इतिहासाच्या पुस्तकामधून जिवंत करून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे आणि त्याकरता आम्ही हे सगळे छोटे छोटे उपक्रम करत आहोत. अत्यंत कर्तव्य कठोर, पण जिनी मातेच्या प्रेमाने प्रजेचा सांभाळ केला आणि हे सगळं करत असताना श्री महादेवाच्या आज्ञेने असं म्हणून जिनी अत्यंत विरक्तीने पण प्रगतिशील राज्य केलं, अशी अहिल्या माता ही या महाराष्ट्राची भूमी, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जिचा जन्म झाला, आपली महाराष्ट्राची कन्या आहे, याचा रास्त अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. दुर्दैवाने आजपर्यंत कधीही त्यांचा उल्लेख सन्मानाने आपल्याकडे केला गेला नाही किंवा त्याचा समारंभ देखील कधी साजरा केला गेला नाही. परंतु आता मात्र भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही हे सगळे कार्यक्रम साजरे करतोय आणि जेणेकरून जनसामान्यांमध्ये, छोट्या छोट्या मुलींमध्ये देखील मी अहिल्या होळकर तिच्यासारखी कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्वाची शक्ती माझ्यामध्ये येऊ दे असं आम्ही आवाहन करतोय आणि या निमित्ताने पुन्हा एकदा अहिल्या मातेला नमन करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला. अनुदानित शाळा वाचवण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने माजी शिक्षण राज्यमंत्री यांच्या पुढाकाराने राज्यभर हर घर पाटी हा उपक्रम राबवण्यात येत असून याची सुरुवात वर्ध्यातून करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांनी आपल्या घरातील दर्शनी भागावर 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणीची पाटी लावण्यात आली आहे. शासनाने तात्काळ हा शासन निर्णय रद्द करावा, अन्यथा प्रहार शिक्षण संघटना आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असे अजय भोयर, नागपूर विभागीय अध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना यांनी बोलताना सांगितले. राज्यामध्ये प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने बच्चूभाऊ कडू यांच्या पुढाकाराने हर घर पाटी हा उपक्रम राज्यामध्ये सुरू केलेला आहे आणि त्याची सुरुवात या आपल्या पावन भूमीतून, वर्धेतून आपण करतो आहे. पाटी म्हणजे शिक्षण शाळा. ही शाळा, हे शिक्षण, गोरगरिबांचं शिक्षण या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाने बंद होणार आहे आणि म्हणून हे शिक्षण बंद होऊ नये याकरता या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाचा निषेध करण्याकरता ही पाटी आम्ही सर्व शिक्षकांनी लावलेली आहे. आमचं या माध्यमातून पालकांना पण आवाहन आहे की जर तुमची मुलं जर भविष्यामध्ये
या मराठी माध्यमांच्या अनुदानित शाळेमध्ये शिकले पाहिजे असं वाटत असेल तर आपण सुद्धा या पाटीचा आपल्या घराच्या दर्शनी भागामध्ये वापर करून शासनाच्या निर्णयाचा धिक्कार करावा, निषेध करावा, जेणेकरून भविष्यामध्ये आपले गरिबांची मुलं शिकले पाहिजे। याकरता आमचा हा उपक्रम आहे हर घर पाटी। त्यामुळे शासनाने अल्पावधीचा तात्काळ या शासन निर्णयाला रद्द न केल्यास प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल, जेणेकरून भविष्यामध्ये गरिबांची मुलं शिकले पाहिजे। शिक्षण हे विकत घेण्याचा प्रयत्न, शिक्षणावरचा खर्च संपवण्याचा प्रयत्न शासनकर्ते करत आहे। फक्त फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत आहे, पण त्यांच्या विचारांची पायमल्ली मात्र हे शासनकर्ते करत आहे। या डॉक्टर बाबासाहेबांनी, या राजर्षी शाहू महाराजांनी आणि फुलेंनी ज्या शाळा काढल्या, आपलं जीवन खर्ची घातलं, गरिबांकरता शिक्षण साधन उपलब्ध करून दिलं, त्यांच्या विचाराची पायमल्ली करून हे शिक्षण बंद करण्याचा प्रयत्न या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासन करत आहे। आणि तात्काळ हा GR, हा शासन निर्णय मागे न घेतल्यास प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल अशी आपणास या माध्यमातून विनंती करतो। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। बारामतीत कालवा फुटला, भयानक पाऊस, पाण्याचा प्रचंड वेग, नागरिकांचे मोठे नुकसान। महाराष्ट्रात पावसाने धुमशान घातला आहे। मे महिन्यातच राज्यभरात तुफान पाऊस पडत आहे। पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे। अशातच बारामतीत भयानक पाऊस झाला। पाण्याच्या प्रचंड वेगामुळे बारामतीचा नीरा डावा कालवा फुटला आहे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या। स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। राजकारण आणि कुटुंब या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। दोन्ही पक्ष एकत्र येणाऱ्या या फक्त चर्चा आहेत। जे काही होईल ते आपण बघालच असे म्हणत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणावर खासदार सुनेत्रा पवार यांनी हात जोडत अधिक बोलणे टाळले। पंढरपूर जवळील वाखरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी सुनेत्रा पवार आल्या होत्या। त्याचवेळी त्यांनी लाडक्या बहिणीच्या वाढीव हप्त्याबद्दल अजित पवार निर्णय घेतील, ते जे बोलतात ते करतात, आपल्याला माहित आहे असं म्हणत अजित पवारांच्या शब्दाला जागण्याच्या स्वभावाचे कौतुक केले। पहिल्यांदा मी पंढरीच्या या पंढरपूरला आले, त्याबद्दल मी त्यांना वंदन करते। खरं तर आगवण्यासारख्या गोष्टी होणं अतिशय निंदनीय आहे। ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे। ह्या कधीच घडायला नको आहेत आणि अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी पक्ष कधीच बळ देणार नाही, कधीच पाठीशी घालणार नाही। कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे आपल्याला। मला वाटतं याच्यावरती कालच आमच्या पक्षांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ते पुरे आहे।
सरकार मात्र ते 5 वर्ष चालू शकला नाही असं विरोधक म्हणतात आणि 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न उपस्थित वारंवार करतात विरोधक. अजितदादांनी सांगून सुद्धा ते म्हणतात काही चालू शकतात आपल्याविषयी. खरं तर हा प्रश्न तुम्ही अजितदादांनाच विचारला पाहिजे, कारण शेवटी या सगळ्याची तरतूद होती म्हणूनच ही योजना जाहीर केलेली आहे आणि ते पूर्ण करण्यात असा अजितदादा वारंवार आपल्याला बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की जे बोललेले आहेत ते पूर्ण करतात असं आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. या पद्धतीने दोन पवार एकत्र येण्याबाबत चर्चा चालू आहे. कसं बघता तुम्ही दोन कुटुंबही एकत्र आले, दोन्ही पक्ष एकत्र आले तर ताकद वाढेल असं वाटतं? खरं सांगायचं तर ह्या सगळ्या चर्चा आहेत आणि जे काही होईल ते आपण बघालच. पण तुमचं काय मत आहे? तुम्ही कुटुंबातले ज्येष्ठ आहात, पवार कुटुंब एकत्र येणं अपेक्षित? पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या मागे मी असणार आहे, तुम्हाला माहिती आहे. कारण शेवटी राजकारण आणि कुटुंब हे वेगळं असतं हे मी वारंवार आपल्याला सांगत आलेले आहे. थँक्यू. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मुंबईत जोरदार पाऊस, लालबाग काळा चौकी परिसरात साचलं पाणी. कंप्लीट फुल आहे. भाऊ मागे सर, मागे भाऊ. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ. मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, मस्जिद रेल्वे स्थानकावरील ट्रॅक पाण्याखाली. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मुंबईत जोरदार पाऊस, मस्जिद बंदर परिसरात साचलं पाणी. आरामात साईडने, इकडे या साईडला खड्डा आहे, तिकडे या साईडले थोडीशी. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या.
स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 1 वाजता अमित शहा यांचे नांदेड विमानतळावर आगमन. नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर अमित शहा यांची शंखनाद सभा पार पडणार. या सभेची भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. पावसाचा अंदाज पाहता या मैदानावर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेला आहे. 50,000 लोक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. दरम्यान या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, मंत्री मेघना बोर्डीकर, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह आमदारांची व खासदारांची उपस्थिती राहणार आहे.